म्हणजे कोणाला शेतकऱ्याला दिले का कॉन्ट्रॅक्टरला? विकास, याला म्हणतात विकास. शेतकरी मेला तरी चालेल, शेतकऱ्याच्या उरावरनं मिळतो. आता शक्तीपीठाचा तो आहे तिथे तो प्रश्न. सुपीक जमिनी बिमिनी काही बघत नाही, त्याच्यावरनं रस्ता, शेतकऱ्याच्या उरावरनं रस्ता नाही, शेतकरी मेला तरी चालेल पण माझा कॉन्ट्रॅक्टर मित्र जगला पाहिजे, याला मुख्यमंत्री म्हणतात विकास. आणि आज मी फिरतो तुमच्याकडे, मी फिरायला लागल्यानंतर सगळ्या त्या भाजप त्यांचे सगळे ते मिंदे आहेत, कुबड्या. नाही आता अमित शहा म्हणालेत, मी नाही म्हणाल. कुबड्या कोण म्हणाल त्यांना? त्या कुबड्यांना सुद्धा आता फोड आलेत अंगावरती तरतरीत, आणि म्हणायला लागले या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. मला त्यांना सांगायचे की अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराकडे पण जरा मध्ये मध्ये बघत जा, पंचायत होते. नाही तर कारण घर सोडून हे कोण मला सांगणार आहे? यांनी पक्ष बदलणारी लोक, 50 ठोके घेणारी लोक, सत्तेसाठी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो यांना वारंवार, घरदार सोडून दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो. आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही विचारण्यापेक्षा बिहारमध्ये जाऊन प्रचार करतायत. म्हणजे ही लोक, यांना जर का मी उद्या, मला जर का घरी बसून, होय मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवला, मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली, मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याला आणि गोरगरीबाला शिवभोजन थाळी सुरू करून दिली होती. काय काय केलं होतं जे तुम्ही म्हणजे ही सगळे भाजप आणि त्यांची पिलावळ दुनियादारी करत फिरतायत. मग तुम्ही फिरून सुद्धा शेतकरी तुमच्या विरुद्ध काय चिडलाय? का चिडलाय शेतकरी? का तुम्हाला आज शिव्या घालतोय? आणि मी घरी बसून आज पहिल्या प्रथम बाहेर पडलं म्हणत असेल तर हे दुनियादारी करणारी लोक, यांना मी बाजार बसवे म्हणतो. हे बाजार बसवे लोक तुम्हाला काय आयुष्यात सुख देणार आहेत? हे बाजार बसवे, बाजार बुणगे लोक इथे सगळे, या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षातनं त्या पक्षात, म्हणजे जिथे खोके मिळतील तिकडे जात आहेत. पण माझ्या शेतकऱ्याला काय, हे सगळे घेऊन बसले 50-50 खोके, आणि जबरदस्त भ्रष्टाचार, जबरदस्त भ्रष्टाचार. आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मुद्दामून विचारायला आलो.